मेघना, लवकर घरी येणार होतीस तर कळवायचं ना. मी गेलो होतो तुला आणायला कॉलेजला. ओह सॉरी, मी ट्राय केला होता तुला दुपारी फोन, मग लागत नव्हता तुझा फोन. अरे हा, ते आमच्या कॉन्फरन्स रूम मध्ये ना रेंजचा प्रॉब्लेम होतो कधी कधी. हं. मी पण तुला फोन करत होतो, तू उचलला नाहीस. हा, माझा फोन सायलेंटवर होता, आईकडे गेले होते. का ग, सहजच? बाबांना जाब विचारायचा होता. काय? ते सतीश दादांचं प्रकरण. त्यांनी इथे येऊन स्वतःहून पेढे वाटले आणि स्वतःचा हसा करून घेतलं. आपल्या घरात त्यांची होणारी टिंगल, ह्या सगळ्या गोष्टींचा खूप मनस्ताप होतोय मला. आणि अजूनही त्यांचं ते चालूच आहे. मूल होऊ द्या, मूल होऊ द्या. सुनवायच्याच होत्या 4 गोष्टी त्यांना. सुनवायच्या होत्या? मेघना, काय बोलतेस तू? ही कुठली भाषा? ही तुझी भाषा नाहीये मेघना, हा तुझा स्वभाव नाहीये. मलाच कळत नाही रे माझा स्वभाव काय ते. आता मी ठरवलंय, जे काय मनात येतंय ते बोलून टाकायचं. आजही तेच केलं मी. जे मनात आलं ते बोलून टाकलं. दॅट्स इट. नक्की काय झालं हिला? ही ही वेगळीच मेघना आहे. काय ग मीना, मेघना जे काही बोलली ते सांगू का ग यांना? सांगितलेलं बरं असंच वाटतंय मला. अगं पण असं कसं म्हणाली ती? म्हणजे आदित्य नगरकर बरोबर अजूनही ती? अगं माझ्या अंगावर काटाच येतोय. अगं ती जे काही म्हणाली ते खरं असेल का ग? माधवी, तू भलते असेल ते विचार करू नकोस ग. अगं 2 महिने झाले त्यांच्या लग्नाला. मेघना आणि आदित्य मध्ये काही गडबड असती तर ते एकत्र राहिले असते का? आणि तिने त्या पहिल्या आदित्यचा विषय काढला ना, ते सुरेश रावणवर रागवूनच काढलाय. तो त्यांचा सारखा ससेमिरा चालू असतो ना, मूल हवं म्हणून, तो थांबावा म्हणूनच. जय हो. अगं बाई, आले वाटतं. जय हो, जय हो, जय हो. बाबाजी बाबाजी बाबाजी, अहो खरंच कमाल आहे तुमची बाबाजी. काय एक एक कोडी घालता बाबाजी. अहो सोडवता सोडवता नाकेनऊ येते, पार वाट लागते बाजी. काय सांग. हा एरंडेल घेतल्यासारखा चेहरा का दोघींचा? हा, मला माराबिराचा प्लॅन नाही ना दोघींचा? मेघना येऊन गेली. मग खूप वैतागली होती हो. वैतागल्या होत्या का? तुम्ही तिथे जाऊन किती गोंधळ घातलात. मी गोंधळ घातला? कसला? काय केलं मी? अहो मी नको नको म्हणत असताना सुद्धा तुम्ही देसाईंच्या फॅमिली डॉक्टरला फोन केलात. देसाईंकडे जाऊन पेढे वाटलेत. अहो ती माणसं तुम्हाला सांगत होती की तसं काही नाहीये, तरी गोड बातमी हा हे का चालूच ठेवलात. अहो ती माणसं भिडेपोटी काही बोलली नाहीत, पण मागून तुमची टिंगलच करत असतील ना? टिंगल होते माझी? म्हणजे तिकडे माझी टिंगल करतात? कोण 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 करतं माझी टिंगल? नावा सांगा. म्हणजे मेघना म्हणाले का असं? नाही, ती नाही हो काही म्हणाली. अहो मेघना समोर कशी करतील तुमची टिंगल? पण तुम्ही असं काही वागून आला तर तुमची चेष्टा होणारच ना तिथे. आणि तुमची चेष्टा झालेली मेघनाला सहन होईल का? तुम्हीच सांगा. नाही होणार सहन. हो त्यातच ते सतीश रावांचं प्रकरण झालं, त्यामुळे त्या लोकांना किती मनस्ताप झालाय. आता मी सतीश रावांची माफी मागितली ना, तुम्ही होतात ना इथेच समोर मागितली ना माफी. आता बाबाजींचा संकेत मला नाही कळला, चूक झाली माझी. तुमच्या पाया पडू का मी? मावशीबाई तुमच्या पाया पडू का? पण एक सांगतो हा, मेघनाला मूल झालं नाही एकदा की मग हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील बाबाजींच्या कृपेने. बाबाजी बाबाजी. तेच सांगितलंय मेघनानी. काय? अहो ती म्हणाली जोपर्यंत आदित्य नगरकर मनातून पुसला जात नाहीये ना, तोपर्यंत मी मुलाचा विचार करणार नाही. बाबाजी हे काय बाबाजी? हो
तो फाटका चड्डीवाला अजून त्यांच्या मनातून उतरत नाही. बाबाजी हे कुठलं कोडं घातलं बाबाजी? अहो ज्याच्यासाठी एवढा खटाटोप केला, एवढी धडपड केली, पुन्हा तेच. बाबाजी काही नाही बाबाजी, ते काही नाही. मी आता तुमच्या समोर इथे बसून राहणार, जेवणार नाही, खाणार नाही, काही नाही. मला उत्तर मिळेपर्यंत मी इथेच बसणार. जय हो, जय हो बाबाजी. बाबाजी बाबाजी मला उत्तर मिळायलाच पाहिजे बाबाजी, मला उत्तर मिळायला पाहिजे बाबाजी. असं नका करू बाबाजी, लक्ष असू द्या बाबाजी. बाबाजी लक्ष असू द्या बाबाजी. बस बस. काय रे, मेघना कुठे आहे? ती पडली अजून. अजून तब्येत बरी ना तिची? नाही अगं, माणसं जर झोपली असतील तर प्रत्येक वेळी त्यांची तब्येत बरीच नसते का? आणि काय रे तू पण आदित्य, म्हणे पडली अजून असं सांगतात येऊन? तिने ऐकलं ना तर काय खरं नाही तुझं. अरे येते ती असं सांगायचं, हो की नाही माई? काय छळतोस रे माझ्या लेकाला तू? हा खा मुकट ये. काय ग, आज उशिरा जायचंय का कॉलेजला? कॉलेज आज नाही जाणार आहे माई कॉलेजला. का ग, तब्येत बरी आहे ना? हो. मग ये की नाश्ता करायला. चल चल बस, घे डिश घे. माई तुम्ही खाऊन घ्या, मी खाईन नंतर. हे काय तर मध्येच. जाऊ दे ना माई, मी जरा वर जाते, खूप कामं पडलीत, आवराआवरी करायची आहे. चल. अच्छा. ती काल आईकडे गेली होती. हो का? पण मग अपसेट काय एवढी? ऍक्च्युली ती तिच्या बाबांना सुनवायला गेली होती. सुनवायला? काय सुनवायला? तेच सतीश प्रकरण, परवाचं ते पेढे प्रकरण. आणि आणि काय? आणि नाही म्हटलं तरी त्याच्यावरून इथे त्यांची थोडीफार चेष्टा होते ना. सगळ्यामुळे थोडी डिस्टर्ब येते. हा म्हणजे तिला ठाऊक आहे की तिचे बाबाच जबाबदार आहे त्या सगळ्या गोष्टींना. सो ती गेली होती, पण बाबा नव्हते वाटतं घरी. सो आईवर सगळा राग काढून आली. जरा अपसेट आहे, बाकी काही नाही. तू नको पण अपसेट होस. मी बोलेन तिच्याशी. अरे तिलाही अवघडल्यासारखं वाटत असेल. दोन्ही घरं तिची, दोन्ही घरची माणसंही तिचीच आहेत ना आता. मग तिला त्रास होणं स्वाभाविक आहे ना. आपल्यापेक्षा जास्त त्रास तिला होणार आहे रे या गोष्टीचा. पण आदित्य, तू नको काळजी करूस. मी बोलते तिच्याशी. तू अपसेट नको होऊस इतका. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. आधी माझं एक काम करशील? ते तुमचं वेलफेअर फंडचं काम ना, ते पेपर्स आहे. अरे इनफॅक्ट मी तुला कालच विचारणार होतो, मार्च उगवला, तुम्ही काय केलं तुमच्या अकाउंट्सचं? हो, दरवर्षी तुझी खूप मदत होते हा आदित्य. इट्स माय ड्युटी यार. सिव्हिलियन्सने पण थोडी देशसेवा केलीच पाहिजे, है ना? खरंय. बरं चल, निघतो मी. बाय. काय रे, आज एकटाच निघालास? मेघना कुठे? ती नाही जाते आज कॉलेजला. का रे, काय झालं? माहित नाही. काय ग, आज हा एकटाच गेला ऑफिसला? काल ती एकटी, आज हा एकटा. काय चाललंय?
येऊ का ग आत? माई काय ग, काय झालं? नाही म्हणजे कॉलेजला जावंसं वाटत नाहीये का आज लेक्चर्स नाही आहेत? जावंसं नाही वाटत आहे माई. मग आदित्यला सांगितलं नाहीस का तसं? नाही, तो खूप अपसेट वाटला आज म्हणून म्हंटल. काय झालंय आज तुम्हा दोघांना? एकदम असे दोन ध्रुवांवरचे का वाटताय तुम्ही? नाही. अगं, परवा तर किती छान उत्साहात होतात. हातात हात घेऊन नाचलात काय, आणि आज काय झालं असं एकदम? माई ऍक्च्युली बाबांच्या वागण्याने खूप अपसेट झाले हो मी. आधी ते सतीश दादांचं प्रकरण, मग इथे पेढे घेऊन येणं, सगळे हसतात त्यांना. नाही म्हणजे ते वागतातच तसे, मान्य आहे मला, पण माई मला खूप ऑकवर्ड होतो. आणि कितीही नाही म्हटलं तरी घरातल्या सगळ्यांना त्या गोष्टीचा त्रास होतोच ना. म्हणून मग काल आईकडे जाऊन आले, सांगून आले त्यांना. हा, पण हे आदित्यला विशेष आवडला नाही बहुतेक. बाबा काय म्हणाले? अहो, ते नव्हतेच घरी. आई आणि मावशी होत्या, त्यांच्याकडेच निरोप देऊन आले. हे बघ बाळा, मान्य आहे बाबांचा अतिरेक होतो, पण कुणाचा स्वभाव नाही ना आपण बदलू शकत. स्वभाव बदलणं खूप कठीण असतं बाळा. त्या माणसाचा हेतू बघावा आपण. आणि तुझ्या बाबांचा हेतू खूप चांगला आहे. तुझ्या हितासाठीच सगळं करतायत ना ते. तुझं भलं व्हावं म्हणून धडपडतायत ग ते. नाही म्हणजे नातवंडांसाठी त्यांचा आग्रह चाललाय हे फार लवकर होत आहे. अगं पण तुम्ही त्यांना स्पष्ट आणि स्वच्छपणे सांगितलेत ना नाही म्हणून, मग झालं तर. आता ना तुम्ही हो हो म्हणा. म्हणून तर बघ, अगं गोड बोलूनही काही गोष्टींना मार्ग मिळतो. कळतंय का तुला काय म्हणते ते? हो माई. आणखीन एक गोष्ट बाळा, आपण जे काही करतो, जे काही वागतो, ते नवरा बायकोंनी एकमेकांना विश्वासात घेऊन एकमेकांना सांगितलं पाहिजे. नाही, या गोष्टी खूप छोट्या वाटतात आपल्याला, पण छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या ना की मोठ्या गोष्टी आयुष्यात उद्भवतच नाहीत कधी. समजते ना तुला? हम्म. चल मग, अशी कुढत बसू नकोस खोलीत. मस्तपैकी तुझ्या हातचा आल्याचा चहा कर. दोघी बसून एकत्र घेऊ चहा. काय? आणि अगं कॉलेज बुडलं म्हणून काय झालं? अभ्यास कशाला आपण बुडवायचा? चल. माई, मी ना आज माई. अगं बाई, तू कधी आलीस मला कळलंच नाही. काय ग, कुठल्या एवढ्या विचारात गुंग होतीस? नाही नाही, मी आपली दोन्ही बाजूने विचार करते ग. पण कशाबद्दल? मेघनाबद्दल. का? आता काय झालं? म्हणजे सगळं मस्त चालू आहे ना? तेच तर ना ग, सगळं मस्त चाललंय की नाही आता. पण ना आपल्याला काटा लागतो ना, तसं काहीतरी या मुलीच्या बाबतीत होतं बघ. आता एवढी सगळी पार्टी वगैरे स्वतः पुढाकार घेऊन केलं. मला वाटलं चला रुईली ही पोर आता आपल्यात, झाली आता ही आपली. मग नाही म्हणजे तसं मला नक्की असं काही सांगता येणार नाही, पण काल अगं कॉलेजला गेलीच नाही, आईकडेच गेली एकदम. ठीक आहे ना, आईकडे गेली ना, माहेरी गेलीये, त्यात काय एवढं? अगं सहज गेली असती ना तर माझं काहीच म्हणणं नव्हतं, पण तिकडे म्हणे तिच्या बाबांना सुनवायला गेली होती ती. सुनवायला? हो, ते सतीश प्रकरण, पेढे प्रकरण ह्याने ती स्वतःच जाम वैतागलेली होती.
अगं माई, पण आता ते सगळं संपलं ना, कशाला परत परत उघडायचं ते? तेच तर मी म्हणते ना, संपलं ना आता सगळं. पण त्यानेच बिचारी अपसेट झालीये का आणखीन काही कोण जाणे. मला ना कळतच नाही हिचं काही. म्हणजे ना आपल्याला असं वाटतं की आत्ता आत्ता ती आपली झालीये आणि क्षणार्धात परकी होऊन जाते आपल्यासाठी. नाही म्हणजे मी माझी समजूत काढली ग, पण समजूतच. माई असेलही. आणि खरं सांगू का, आपण सगळे म्हणजे स्पेशली मी आणि विजया त्या बाबाजींची जरा जास्तच नक्कल करून हसतो ना, त्याचा त्रास झाला असेल तिला. बहुतेक एक दोनदा तिने ऐकलं सुद्धा. पण माई, आम्ही मर्यादा नाही ओलांडली हा. पण तरी काही झालं तरी कसेही असे तरी वडील आहेत ना ते. मग काय वाईट तर वाटणार. त्यामुळे आता हा आचरटपणा बंद करा असं सुनवायला गेली असेल ती घरी, आणि या बाबाजींनी तिचं काही ऐकलं नसेल म्हणून धुसमुसत असेल अगं ती. ए माई, प्लीज तू टेन्शन नको ना ग घेऊस. सगळं स्टेप बाय स्टेप व्यवस्थित होईल. माई अगं देतेस ना चहा? आणते रे बाबा, आणते. व्हायला तर हवा की नको. घे पाणी, घे चहा, घे. काय बरं वाटतं का घरी आलं? हो ना. दिवसभर नुसती धावपळ चालू होती, पण आज ट्रॅफिक मधनं सुटलो. ऑफिस मधलं प्रकरण निवळलेलं दिसतंय. निबळलं असं नाही म्हणता येणार, पण आम्ही आमचा ॲटिट्यूड बदलला. म्हणजे वाघ म्हटलं तरी खाणारच आणि वाघोबा म्हटलं तरी खाणारच. पण आम्ही सगळ्यांनी ठरवलं की एकजूट ठेवायची. जे काही मनामध्ये असेल ते बेधडकपणे बोलून टाकायचं. पुढचं पुढे. नाही, दडपण झुगारलत ना ते अगदी बरं केलं. अरे नानांवरही असा प्रसंग ओढवला होताच की. नाही म्हणजे अगदी जॉब जाईपर्यंत आमच्यावर प्रसंग नव्हता आला, पण तरी सुद्धा मॅनेजमेंटची जी वरची फळी होती ना, ती माणसं फार विचित्र होती. काय त्यांच्या मनात एक दिवशी आलं कुणास ठाऊक. उठले काय तिरमिरीत आणि गेले बॉस समोर आणि जाऊन बसले आणि म्हणाले, बाबा काय हवंय तुला, कसं वागायला हवंय आम्ही सांग एकदाच. धाड धाड बोलून मोकळे झाले. अमित, आणि खरं सांगू का, आंतरिक ताकद असते ना आपली, ती खूप मोठी असते. नाही म्हणजे त्याने शरणागती वगैरे पत्करली नाही, पण नानांचं हे रूप बघून हडबडला तो. बाई, दडपण न घेणं हीच खरी गुरुकिल्ली आहे. आणि अमित, शेवटी काय माहितीये का, प्रत्येक प्रश्न सोडवण्याची रीत वेगळी असते आणि आपला मार्ग आपल्यालाच शोधावा लागतो. हेच ह्याच्यातून घे आणि हेच खरं बळ आहे आपलं. पण हे प्रश्न सोडवताना एवढंच लक्षात ठेव की आम्ही तुझ्या बरोबर आहोत. तू एकटा नाहीयेस. बाई खरं सांगू, हातपाय गळले होते का? पण विजया डगमगली नाही. तुम्ही सगळेजण माझ्या बाजूने उभे राहिलात. बाई, तुमची ही जी ताकद आहे ना, त्या ताकदीच्या बळावरच मी यातनं मार्ग काढणार. नक्की काढणार. होईल ना सगळं व्यवस्थित बाबाजी. बाबाजी, हे कोडं न सुटणार आहे बाबाजी. हेच तर मूळ कोड आहे. त्या फाटक्या चड्डीवाल्याच्या तावडीतून मेघना सुटाव्यात म्हणून तर एवढा खटाटोप केला, एवढं सगळं. नाही म्हणजे मेघनांचा शत्रू कोणीतरी आहे आणि त्याच्यामुळे मेघनांवर संकट येणार आहे इथपर्यंतच कळलं बाबाजी. त्या खाऱ्या बोक्याच्या मागे लागून चूक केली बाबाजी. चुकलं माझं. पण सांगा ना बाबाजी, कोण आहे शत्रू? मेघना काय म्हणाल्या तुम्ही ऐकलत ना? म्हणे त्या
त्या फाटक्या चड्डीवाल्याची आठवण पूर्णपणे जोपर्यंत पुसली जात नाही तोपर्यंत मूल होऊ देणार नाही बाबाजी. बाबाजी, आणि तुम्ही संकेत दिलाय की मेघनांना एकदा मूल झालं की सगळं काही व्यवस्थित होईल बाबाजी. म्हणजे बाबाजी, अहो मेघनांचा शत्रू दुसरा तिसरा कोणी नसून त्या स्वतःच आहेत. अहो त्यांच्या मनाविरुद्ध मी त्यांचं लग्न लावून दिलं, त्याचा सूड तर घेत नाहीयेत ना माझ्यावर बाबाजी. म्हणे त्या फाटक्या चड्डीवाल्याची आठवण जोपर्यंत जात नाही म्हणजे बाबाजी, मेघना आणि जावई बापूंचं लग्न हे नावापुरतच.